तर मानसरोवर यात्रेसाठी गेलेले महाराष्ट्रातले अनेक पर्यटक या नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकल्याची माहिती समोर आलेली आहे। या गंभीर घटनेवर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी महत्त्वाची माहिती दिली। महाराष्ट्रामधून रिचा ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून 45 प्रवाशांच्या 2 बसेस मानसरोवर यात्रेसाठी गेल्यात अशी त्यांनी माहिती दिली। सुरुवातीला या पर्यटकांशी संपर्क होऊ शकत नव्हता, मात्र आता प्रशासकीय स्तरावर वेगाने हालचाली सुरू आहेत। महाजन यांनी सांगितले 80 पर्यटकांपैकी सुरुवातीला 4 जणांशी संपर्क झाला, ज्यांच्या माध्यमातून उर्वरित 37 जण सुरक्षित असल्याची खात्री झालेली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। या ठिकाणी सगळ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न मी करतो, पण लँडस्लाइडिंग झाल्यामुळे सगळं तिकडचे सिस्टीम सगळ्या कोलॅप्स झालेल्या आहेत, त्यामुळे फोनवर कोणाशी संपर्क होऊ शकत नाही आहे। पण मला वाटतं 4 जणांचा आमचा संपर्क झालेला आहे, ते सुखरूप आहेत। पुढचं सगळा शोध घेण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आणि आम्ही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे की आपल्याकडे सगळी माहिती संकलित करा, कोण कोण कुठे कुठे गेलेलं आहे, त्या भागात फिरायला कोण गेलेलं आहे, पर्यटन करायला कोण गेलेलं आहे, त्यांची सगळी माहिती जमा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत। त्यासाठी आमची वेबसाईट पण आहे, 24 तास ती त्या ठिकाणी खुली आहे। अजूनही कोणाकडे काही माहिती असेल तर त्यांनी आम्हाला कळवावं।